महिने मी झाडं लावते. मग मी लोकांना सांगायचो, श्रीमंत लोकांच्या घराच्या बाहेर बागा असतात, आम्ही अतिश्रीमंत, आमच्या घरात बागा आहेत. श्रीमंत लोकांना पाणी घालून वाट बघावी लागते, झाडं कधी वाढतील. आम्हाला नाही, आमची इच्छा असली झाडं वाढतात, नसली लहान होतात. अशी कशी काय बाग आहे, येऊन बघू शकता. मग माझी मुलीने आंबे काढले झाडाला. मग मला म्हणाली, आंब्याच्या झाडाला नारळ लावू आणि खालच्या बाजूला गुलाब. मग मुली सांगायचं, चल आपण बागेत शिवायला बसू. म्हणजे पहिल्यांदा घर जेव्हा आम्ही ते विकायला काढलं तेव्हा येणाऱ्या माणसाचे डोळे असे मोठे झाले, भिंती डोळे. आणि त्याने घाबरून असं विचारलं की हे काय आहे. खरं तर बोललं पाहिजे. मी म्हटलं, हे आंब्याचं झाड आहे, पण ह्याला ह्या बाजूला नारळ लागले आणि खाली गुलाब. तरी माझ्या डोळ्यात वेड्याची झाड निघतं ना, म्हणजे मेंटल नसतील असं. मी म्हटलं, तुम्हाला हे पुढचं झाड कुठलंही सांगू का? की नाही नाही नको नको, एवढं कितीला तुम्ही जागा द्यावं एवढंच सांगा. तोपर्यंत मुली मोठ्या झाल्या, आम्ही दुसऱ्या घरात गेलो. म्हणजे आमच्याकडे मुलगा आला, त्याने काळा फुल घेतला, काळा, आणि भिंतीवरती ग ग ग ग ग सगळं म्हणाला, काळा सूर्य काढला, सूर्य, काळा सूर्य. मी पण नव्हता बघितला. म्हणजे काळा सूर्य काळा असतो. तर त्याने माझ्याकडे एकदम असं कीळ येऊन बघितले की अरे मी यांना हुशार समोर एकदमच. बघा मुलं आपल्याला बघतात ना कधी कधी की कधी कधी यांना असं दुःखद नजरेने बघतात. तसं तरी नाही बघितले की रात्री काळाच असतो म्हणून दिसत नाही ना. सकाळी कसं तो असं वरती आला की लाल होतो ना, हळूहळू त्याला खाली गेला की तो काळा होतो. हे माझ्या लक्षातच नव्हतं. लक्षात घ्या तुम्ही, म्हणजे काळा सूर्य मुलांनी काढला तर असू शकतो का? रात्री काळा सूर्य असल्यामुळे दिसत नाही, हे परफेक्ट लॉजिक एकदमच बरोबर आहे. एका मुलाने त्रिकोणी सूर्य काढला. त्रिकोण म्हणजे त्रिकोण पण गोल असतो ना? नाही, कधी कधी असतो. लक्षात घ्या, आपल्याला समजेल असं चित्र मुलांनी नाही काढलं पाहिजे. तर मुलांनी काढलेलं चित्र आपण समजून घेतलं पाहिजे. म्हणजे माझी मुलगी 4 वर्षाची असेल, मोठा शिशू वगैरे, तिने गोल काढला. म्हणजे हे काय? ती म्हणाली, हे पडवळ आहे, पडवळ. हे पडलंय, पडलं लॅम्प असते ना. जनरली घरातल्या सगळ्या वडील माणसांची अशी कल्पना असते की जी काही देवाने बुद्धी दिली आहे ती फक्त कोणाला दिलेली आहे? आपल्यालाच. EMI कोण भरतंय? मीच. मग देवाचा स्टॉक संपला आणि मुलांना काही अक्कल नाहीच आहे असं मलाही वाटत असतं. मी म्हणजे काय पाडव्या आल्या. मग माझ्या मुलीने एक अफलातून वाक्य उच्चारलं. ती म्हणाली, बाबा तुला काही समजत नाही. डेंजर वाक्य. फक्त मी घरात खूप वेळा ऐकलं होतं, पण मुलीकडनं नव्हतं ऐकलं. त्यामुळे मी मुलीला म्हटलं की तुला काय वाटतं ते सांग, तुला काय सांगितलं आहे ते नको. ती म्हणाली, मला खात्री आहे तुला कळत नाही, हे पडवळच आहे. आता हे पडवळ नाही हे सिद्ध करण्याची जबाबदारी माझ्यावर असल्यामुळे मी बाजारात गेलो आणि आयुष्यात प्रथम अख्खं पडवळ विकत घेतलं. अख्खं नेहमी बायकोने पाव किलो आणि सांगितलं तर मी 200 ग्रॅम आणायचो, कारण भाजी उरली तर आपल्यालाच खाऊन जाईल. त्याच्यापेक्षा आधीच कमी आणलेली बरी असतात. पुणे जिल्ह्याचा परिणाम झाल्यामुळे आधीच कमी आणायचं. मी त्या बाईला म्हटलं की अख्खं पडवळ द्या. तिने माझ्याकडे कौतुकाने बघितली की अशी 4 माणसं आली तर पाठी रिकामी होईल. माझा विश्वास ठेवा, अख्खं पडवळ बाजारातून आणता येत नाही हा मला एक साक्षात्कार झाला. मी हातात पडवळ घेऊन चालायला लागला असतो. तुम्ही असा माणूस अजून कधी बघितला नसेल म्हणले हातात पडवळ घेऊन चालला. तर मला अख्खच न्यायचं होतं घरी. असं चालायला लागल्यानंतर भाजी घ्यायला आलेल्या तरुण बायका माझ्या पाठी मला ऐकू येईल अशा आवाजात म्हणाला, ये एक मेंटल जा रहा है. भयानक त्रास होतो, ह्या वयात सुद्धा त्रास होतो असं कोण म्हणाल. मी एकदम त्यांच्याकडे असं खुन्नस देऊन रागाने बघितलं आणि
आणि पटवून खांद्यावर टाकलं. तर ती बाई म्हणाली एक इसकी डिग्री पडू गेली. बरं आता न्यायचं कसं काय घरी पडवून का डोक्यावर नाही घेऊन जाऊ का? शेवटी वैतागून त्याचे 3 तुकडे गेले, ते पिशवीत भरले, त्यांच्याकडे जाम हाताने बघितलं आणि घरी गेलो. घरी गेलो ते 3 तुकडे असे लावले भिंतीजवळ. माझ्या मुलीला म्हटलं हे बघ कसं लहान पॅन्ट काढलं. आपल्याला कोणी ओरडलं असेल, अपमान केला असेल तर आपण राग कोणावर काढतो? मुलावर नाही का? देवाने आपल्या मुलं कशाला दिले? ओरडायला, डाकवायला. माझी हिंमत आहे का बायको डाकल्याची, ओरडायची? सध्या काही जेवणच मिळणार नाही. देवाने आपल्या मुलं दिले, ओरडा त्यांच्यावरती, पण तिचा काय परिणामच झाला नाही. ती म्हणाली की मी तुला म्हटलं ना समजत नाही, आता तर माझ्या डोक्यात ॲम्ब्युलन्स लाईन देवाने टाकायला लागला. समजत त्याला दाखव ना गोल कसं आहे. पण एक परिवारचा तुकडा उचलला आणि म्हणाली हे काय गोल त्या जमिनीच त्याला हे घर ठीक आहे, पण लांबडी त्याला कुठे. ती म्हणाली की मी चित्र भिंतीवरती असं काढलं असं, तो भाग आत गेला. म्हणजे मुलं भिंतीवर चित्र काढतात असं नाही ना, ते आत बी जाऊ शकतात. म्हणजे मुलांची चित्र आपल्याला समजून घ्यावी लागतात. आपल्याला समजेल एवढ्यातून काढायचं. भिंतींचे तर मला खूप फायदे झाले. म्हणजे एक मोठा फायदा म्हणजे आमच्या घरात आलेली माणसं भिंतीला टेकून बसत नाही, हिंमतच नाही कोणाची. आणि म्हटलं बसा ना कम्फर्टेबल. नाही ठीक आहे, ते पुढे बसतात, ताण करतात. जरा खूप काढलं तर मागे छापून उठणारच. दाग बहुत अच्छे होते, वो हमारे पीछे होते, असं होणारच. एकदा म्हणजे मुलगी आंबा खात होती, तर तिला आंबा पूर्ण सोडून हाताने खायचा होता. इम्पॉसिबल, काय कंडिशन होईल बघा. पण मी तिला असं म्हटलं की अगं मग तू एक मांडीवर टॉवेल घे. तू लिखा म्हटलं मोठमोठ्या हॉटेलमध्ये असं असतं. ती म्हणाली हे का हॉटेल आहे का? पण म्हटलं अरे असं हॉटेल नाही, पण आपण हॉटेल असं खेळूया. मग ती बसली, त्या मांडीवर टॉवेल गेला आणि मग ती मला म्हणाली वेटर एक आंबा लेके आओ. हॉटेल खेळायचं तर माझं अंगावर. मग मी वेटर का हा मॅडम अभी लाता हूँ, 1 मिनिट ठेवा, अंदर कटिंग चालू आहे वगैरे असं करून तिला आंबा आणून दिला. आणि मी पुस्तक वाचत बसलो. तुम्ही आंबा खाल्ल्यानंतर जे काही हाताला लागलेलं होतं ते सगळ्याचं भिंतीवरती चोरलं असं मस्त. मी म्हटलं आपण हे काय केलं तू? एकदम डोक्यात ठेवलं मला. तर ती म्हणाली मी ते चित्र काढलं होतं ना ते आंब्याचं होतं, पण आंब्यासारखा रंगच नव्हता ना माझ्याकडे कलर पेटी. पण मी काय केलंय, आंब्याच्या रंगाने आंब्याचं चित्र रंगवलंय. पण आमच्याकडे लोक आले की मी सांगायचो हे काय आहे? हे आंब्याच्या रंगाने रंगवलेलं चित्र आहे, अत्यंत चविष्ट चित्र. तुमचा विश्वास नसेल तर तुम्ही चाटून पाहू शकता. हे कोथिंबीरच्या रसातलं आहे आणि ती पुदिन्याच्या रसातलं. तुम्हाला कुठली चव आवडते? नाही ना आम्हाला कुठली चव. भिंतीचा आणखी एक फायदा झाला, तो मी तुम्हाला गृहपाठ देणारच आहे. तो म्हणजे माझं आणि माझ्या मुलीचं हस्ताक्षर सुधारलं. लक्षात घ्या, जेव्हा मुलं शिकतात तेव्हा 4 ओळीच्या वह्या असतात, स्टँडिंग लाईन, स्लिपिंग लाईन आणि गोल. आयुष्यातला मोठात मोठा गोल एवढाच. हो की नाही? आपल्या सगळ्यांचं लहानपण गरिबीत केलेलं असतं. आपण काही लहानपणी 4 ओळी 3 ओळी असं काहीच केलेलं नाही. आणि मुलाची मात्र मज्जा, त्याला 4 ओळी. तर पूर्वीच्या काळी स्टिरिओफोनिक सिस्टीम नावाचा एक प्रकार होता. स्टिरिओफोनिक म्हणजे 2 बाजूला 2 स्पीकर आणि मध्ये कॅसेट, म्हणजे स्टिरिओफोनिक. मुलगा जेव्हा पहिल्यांदा लिहायला बसतो तेव्हा एक स्पीकर वडिलांचा, एक स्पीकर आईचा, मध्ये मुलगा. आता तो महान घराण्याचा कुलदीपक आता लिहिणार आहे. मग तो गोल काढतो असा